ना वेग आलेला आहे आणि काही वेळातच पक्षप्रवेश होणार अशी देखील माहिती मिळते। सध्या त्या ठिकाणी नेमक्या काय घडामोडी घडताय सविस्तर मी सध्या अकलूज मधल्या धैर्यशील मोहिते यांच्या निवासस्थानी आहे आणि आपण जर बघितलं या ठिकाणी मोठ्या संख्येने जे मोहिते पाटलांचे समर्थक आहेत, जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे ज्या सोलापूरच्या लोकसभा उमेदवार आहेत त्या देखील या ठिकाणी आल्या आहेत। आता फक्त वाट जी आहे ती जयंत पाटील यांची बघितली जाते, कारण की जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते जे आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश करतील आणि त्यानंतर अधिकृतरित्या माडाचा लोकसभाचा उमेदवार महाविकास आघाडीचा कोण असेल तर ते स्वतः जयंत पाटील आता काहीच वेळात जाहीर करणार आहेत। मात्र त्यापूर्वी आपण जर बघितलं तर धैर्यशील मोहिते पाटील यांची भूमिका जाणून घेण्यासाठी शेकडो कार्यकर्ते जे पंचक्रोशीतले असतील ते या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या 1 तासांपासून सगळेजण जे आहेत ते जयंत पाटील यांची वाट बघतायत, केव्हा एकदा जयंत पाटील येतील आणि अधिकृतरित्या तुतारी जी आहे ती धैर्यशील मोहितेंच्या हातात देतील याची सगळी प्रतीक्षा जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं करण्यात येते। आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी हे सकाळपासूनच या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळालं, कारण की सकाळी शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यात बैठक झाली आणि त्यानंतर शरद पवार यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना अशीच प्रतिक्रिया दिली होती की माढा लोकसभाच्या संदर्भात अतिशय चांगला निर्णय झालेला आहे आणि संध्याकाळी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांच्या अधिकृत भूमिका झाली की सगळं चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे आता काही क्षण राहिलेले आहेत। जयंत पाटील एकदा या ठिकाणी आले, प्रणिती शिंदे यांचं काही वेळात भाषण होईल आणि त्यानंतर जयंत पाटील येतील। धैर्यशील निश्चितच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।